मित्रांनो, एक 48 वर्षांची स्त्री असते, तिचं नाव सरिता असते. एकदा सरिताचा जावई आणि तिची मुलगी तिच्या घरी येतात. आता सरिता जेव्हा तिच्या मुलीला आणि जावयाला पाहते तेव्हा ती खूप आनंदित होते, कारण ते 1 वर्षानंतर घरी आले होते. आता सरिता तिच्या जावयाच्या स्वागतात व्यस्त होते. ती त्याला चांगले नाश्ते करून देते आणि तिच्या जावयाला सांगते, जावई बापू, तुम्ही खूप दिवसानंतर आलात, म्हणून किमान तुम्हा दोघांना 1 आठवडा तरी थांबावे लागेल. याचा जावई तिच्या सासूला सांगतो, कोणतीही चिंता नाही सासूमाते, तुम्ही काळजी करू नका, मी इथे किमान 1 आठवडा तरी राहून जाईन, मी इथे राहण्यासाठीच आलो आहे. तो तिच्या सासूला सांगतो. आता तो तिच्या सासूच्या घरी राहू लागतो आणि खूप चांगले राहतो. संध्याकाळचा वेळ होतो. रात्रीच्या 8 वाजता सुमारे सरिता तिच्या मुलींसोबत मिळून खूप सारे खाण्याचे पदार्थ बनवते, चिकन वगैरे बनवते. मग जेव्हा जेवण तयार होते तेव्हा सर्वजण बसून एकत्र जेवू लागतात. मित्रांनो, जेवण झाल्यानंतर सरिताची मुलगी तिच्या आईला सांगते, आई, आमचा बिछाना तुम्ही कुठेतरी एका जागी पसरवा, आम्ही तिथे जाऊन झोपू. आता सरिता तिच्या जावयाचा आणि मुलीचा बिछाना खालच्या खोलीत पसरवते आणि तिथे बिछाना पसरवल्यानंतर त्यांना सांगते, आज रात्र तुम्ही इथेच झोपून जा. सरिताची मुलगी तिच्या आईला सांगते, ठीक आहे आई, आम्ही इथेच झोपू. रात्रीच्या 10 वाजता सुमारे सरिता वरच्या छतावर झोपण्यासाठी जाते आणि तिचा जावई आणि तिची मुलगी ज्या खोलीत तिने बिछाना दिला होता त्या खोलीत झोपतात. दुसऱ्या दिवशी सकाळ होत असते. सकाळ होताच नेहमीप्रमाणे नाश्ता वगैरे करतात आणि दिवसभराचे काम करतात. आता पुन्हा संध्याकाळ होते आणि संध्याकाळ झाल्यानंतर रात्रीच्या 8 वाजता सुमारे पुन्हा हे सर्वजण मिळून जेवण बनवतात आणि जेवण झाल्यानंतर अचानक लाईट जात असते. आता जेव्हा लाईट जाते तेव्हा हा उन्हाळ्याचा काळ असतो, म्हणून सरिता तिच्या मुलीला तिच्या आईला सांगते, आई, तुमच्यासोबत छतावर आमचा बिछानाही पसरवा, कारण आज लाईट परत येणार नाही असे वाटते. वर हवा चाललेली आहे, म्हणून आम्हीही तिथेच तुमच्या जवळवर झोपू. सरिता तिच्या मुलीचा आणि जावयाचा बिछाना तिच्या छतावर तिच्याजवळच पसरवते. त्यानंतर रात्रीचे 10 वाजत होते. 10 वाजेपर्यंत सरिताचा जावई हा झोपला नव्हता. तो डोळे बंद करून फक्त असे लेटलेला असतो. आता सरिता वरून खाली जाते आणि खाली जाऊन एक खसखस तेलाची बाटली उचलते आणि ती तिच्या डोक्याजवळ ठेवून झोपते. आता याचा जावई तो सर्व काही करताना पाहत असतो आणि तो आश्चर्यचकित होतो की माझी सासू खाली गेली आणि खाली जाऊन ती फक्त तेलाची बाटली घेऊन आली आणि ती डोक्याजवळ ठेवून झोपली. तो अशा विचारात बुडालेला असतो. तेवढ्यात 2 तासांचा वेळ जातो आणि 2 तासानंतर रात्रीच्या 12 वाजता सुमारे सरिता उठते आणि ती तेलाची बाटली उचलते आणि तिच्या घरीसमोर ती थेट जंगलाकडे जाते. तिथे गेल्यानंतर याचा जावईबाई हे पाहून अशा विचारात पडतो की माझी सासू आधी तेल घेऊन डोक्याजवळ झोपली आणि मग रात्री 12 वाजता ती बाटली उचलून समोर जंगलात गेली, तर शेवटी काय करण्यासाठी गेली, यामागचे नेमके कारण काय? मग दुसऱ्या दिवशीचा वेळ जातो. तेव्हा दुसऱ्या दिवशी पुन्हा सरिता ती खसखस तेलाची बाटली घेऊन डोक्याजवळ ठेवून झोपते आणि जेव्हा 12 वाजण्याचा वेळ होतो तेव्हा ती बाटली उचलते आणि घरी समोरच्या जंगलात जाते. तिच्या मागे मागे तिचा जावई तिथे जातो आणि जावई जेव्हा जातो आणि तो एका झाडामागे लपून तिच्या सासूला पाहत असतो. थोड्या वेळाने काहीतरी असे होते की जेव्हा तिचा जावई ते सर्व काही पाहतो तेव्हा त्याचे होश उडून जातात. तो दंग राहतो की माझी सासू असं कसं करू शकते. मित्रांनो, आजच्या या खऱ्या घटनेची सुरुवात होते महाराष्ट्र राज्यातून आणि हाच राज्यातील एक जिल्हा येतो आणि त्या जिल्ह्यातील एका गावात सरिता नावाची एक स्त्री राहत असे. सरिताचे वय 48 वर्षांच्या जवळपास होते. तिचा नवरा जो होता तो नव्हता. 3 वर्षांपूर्वी तिच्या नवऱ्याचे एका आजारामुळे निधन झाले होते. सरिताची एक मुलगी होती जी तिने 2 वर्षांपूर्वीच लग्न केले होते आणि ती तिच्या सासऱ्याकडे तिच्या सासरीत जास्त वेळ राहत असे. सरिता ती तिच्या घरी एकटीच राहत असे आणि एकटेपणातच जीवन गंभीरतेने जगत असे. तिची मुलगी आणि तिचा जावई हे 1 वर्षापासून तिच्या घरी आले नव्हते. आता 1 वर्षापासून ती तिच्या मुलीला आणि जावयाला आठवत होती. तेव्हा ती तिच्या मुलीला फोन करते आणि तिला सांगते, मुली, मला तुझी खूप आठवण येते, तू खूप दिवसांपासून घरी आलीस नाहीस. तिची मुलगी तिच्या आईला सांगते, आई, तुम्ही चिंता करू नका, मी परस्पर माझ्या पतीला घेऊन तुमच्या घरी येत आहे. 2 दिवसांचा वेळ जातो. तेव्हा सरिताची मुलगी तिच्या पतीला घेऊन तिच्या आईच्या घरी पोहोचते. सरिता तिच्या जावयाला आणि मुलीला जेव्हा पाहते तेव्हा ती खूप जास्त आनंदित होते. तिची खुशीचा पारावारच उरत नाही. त्यानंतर ती दोघांच्या स्वागतात व्यस्त होते. चांगले नाश्ते बनवते आणि खूप चांगले पदार्थ बनवते. अशीच रात्र होते. तेव्हा रात्रीच्या वेळी सरिता तिच्या मुलीला आणि जावयाला तिच्या घरी खालच्या खोलीत झोपवते आणि स्वतः ती वरच्या छतावर जाऊन झोपते. तो दिवस असाच जातो. जेव्हा दुसरा दिवस येतो, दुसरी रात्र येते, तेव्हा त्या दिवशी घरी लाईट जाते. तेव्हा उन्हाळ्याचा काळ असतो, म्हणून सरिता तिच्या मुलीचा आणि जावयाचा बिछाना तिच्याजवळ वरच्या छतावरच पसरवते.
रात्रीच्या 10 वाजता सुमारे सरिता खाली जाते आणि खाली जाऊन ती खसखस तेलाची बाटली घेऊन तिच्या डोक्याजवळ ठेवते. तिचा जावाई त्यावेळी जागा असतो. तो डोळ्यांनी ते सर्व काही पाहत असतो आणि तो विचार करत असतो की माझी सासू शेवटी या तेलाने काय करते. रात्रीच्या 12 वाजता ती बाटली उचलते आणि घरी समोर ती जंगलात घेऊन जाते. तिचा जावई हे सर्व पाहून आणखी चकित होतो. तो हैराण होतो की शेवटी हे प्रकरण काय आहे, यामागचे सत्य काय. मग तो विचार करतो की या राजाचा मला उलगडा करावाच लागेल. मग दुसऱ्या दिवशी तिचा जावई झोपत नाही तर जागृत राहतो आणि रात्रीच्या 12 वाजता सुमारे जेव्हा सरिता ती बाटली उचलते आणि घरी समोरच्या जंगलात जाते तेव्हा तिचा जावई तिच्या मागे मागे जातो, हे पाहण्यासाठी की शेवटी तिची सासू या तेलाच्या बाटलीने काय करते, यामागचे सत्य काय. मित्रांनो, तो एका झाडामागे लपून सर्व काही पाहू लागतो. तेव्हा गावातीलच एक 55 वर्षांचा माणूस सरिताच्या जवळ येतो. तो तिच्याकडून ती बाटली घेतो आणि मग तो सरिताशी बोलू लागतो. आणि बोलण्यानंतर तर हे दोघे जे काही करतात ते तुम्हाला समजलेच असेल की हे दोघं काय करत असतील. हे दोघांमधील जो संबंध होता तो चुकीचा संबंध होता. आता सरिताचा जावई हे सर्व पाहून खूप जास्त हैराण होतो. तो विचारात पडतो की माझी सासू असं कसं करू शकते. आता असेच 1 तास जातो आणि 1 तास गेल्यानंतर जेव्हा सरिता तिच्या घरी परत येऊ लागते तिचा जावई तो तिच्यापूर्वीच घरी येऊन झोपतो. असेच ती रात्रही जाते. मग जेव्हा तिसरी रात्र येते तेव्हा सरिताचे आता हे रोजचेच काम होते. ती रात्री 12 वाजता पुन्हा ती बाटली उचलते आणि घरी समोरच्या जंगलात जाते. तिचा जावई आता तिच्या सासूवर या बाबतीत खूप रागावतो. तो विचार करतो की मी आज माझ्या सासूला रंगेहात पकडूनच सोडणार. तो तिच्या सासूच्या मागे मागे जातो. मग जेव्हा तो माणूस येतो तेव्हा तिचा जावई तिच्या सासूला तिथेच रंगेहात पकडतो. आता तिची सासू तिच्या जावयासमोर हात जोडून उभी राहते. ती त्याला सांगते, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे, मला क्षमा करा. पण तिचा जावई तिला सांगतो, सासूमाते तुम्ही जे केले ते मोठा अपराध आहे आणि त्याची शिक्षा तुम्हाला मिळायलाच हवी. मी पोलीस बोलवतो आणि तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात देतो. पण तिची सासू बारबार त्याच्याकडे विनंती करत असते, नाही मला क्षमा करा, मी आजपासून असे काही करणार नाही. तिचा जावई समजतो आणि मग तिच्या सासूला तो सांगतो, मी माझ्या पत्नीला घेऊन उद्या सकाळीच इथून निघून जाईल. तुमच्या घरी मी तिला एक क्षणही राहू देणार नाही, कारण तुम्ही अजिबात चांगली स्त्री नाहीस. दुसऱ्या दिवशी सकाळ होताच तिचा जावई त्याच्या पत्नीला घेऊन परत त्याच्या घरी जातो आणि पुन्हा सरिताच्या घरी तो येत नाही आणि ना पुन्हा तो सरिताशी बोलतो. मित्रांनो, आजच्या या खऱ्या कथेचे सांगण्याचे उद्दिष्ट आमचे तुम्हाला त्रास देणे किंवा तुमचे हृदय दुखावणे नव्हते, तर तुम्हाला सतर्क आणि जागरूक करणे होते की माणूस काहीही करू शकतो. कुणाला काही माहीत नसते, कुणाबद्दल काही सांगता येत नाही. सरिता तर विधवा स्त्री होती, तिचे एकटेपण होते. कदाचित ती या एकटेपणामुळे ही चूक करत होती जी पूर्णपणे चुकीची आहे. मात्र तिने जे मार्ग अवलंबले ते तर पूर्णपणे चुकीचे होते. सरिताने त्या माणसासोबत जे केले त्याबद्दल तुमची काय राय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच सत्यकथेंसाठी क्राईम सिक्रेट्स मराठीला नक्कीच सबस्क्राईब करा, कारण गुन्हा काहीही असो शेवटी सत्याचाच विजय होतो.